कॉमेडियन कुणाल कामराची गाण्यातून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका करण्यात आली आहे। कुणाल कामराविरोधात शिंदेंची शिवसेना आक्रमक झाली आहे। कुणाल कामराचा शो झालेल्या सेटची त्या ठिकाणी तोडफोड करण्यात आली। कुणाल कामरावरून शिंदेंच्या शिवसेनेचा ठाकरेंवरती हल्लाबोल करण्यात आला। कामराच्या स्टुडिओचे पैसे मातोश्रीवरून आले असं संजय निरुपम यांनी म्हटलं। कुणाल कामराचा बोलवता धनी कोण असा सवाल उदय सामंतांनी उपस्थित केला, तर कुणाल कामराला काळं फासणार असा इशारा शीतल म्हात्रे यांनी ज्या स्टुडिओमध्ये त्यांची शूटिंग झाली, रिकॉर्डिंग झाली, त्याच्यासाठी पैसे मातोश्रीकडून आला होता। उद्धव ठाकरे आणि त्यांच्या सहकार्याने पैसे दिला होता आणि संजय राऊत आणि उद्धव ठाकरे यांच्या सांगितल्यानुसार त्याने शिंदे साहेबांवर अशी एकदम निकृष्ट लेवलची, खालच्या लेवलची टिप्पणी केलेली आहे। जे काय तोडलंय त्याचं समर्थन कोण करत नाही, परंतु अशा पद्धतीची भूमिका घ्यायला जे लावणारे आहेत यांचा देखील तपास झाला पाहिजे। या कामराच्या मागं बोलवता धनी कोण आहे हे देखील आपण तपासून बघितलं पाहिजे। त्याच्यामुळे एखादी घटना घडल्यानंतर, दुर्दैवी घटना घडल्यानंतर कोणी त्याचं समर्थन करत नाही, परंतु ती कोणामुळे घडली, की घडवली गेली याचा देखील तपास झाला पाहिजे। जी घटना घडली ती घटना आम्ही शिवसेनेने फार गांभीर्याने घेतलेली आहे आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये आमच्या पक्षाचे प्रमुख आणि राज्याचे उपमुख्यमंत्र्यांबद्दल जर अशा प्रकारचं वक्तव्य कोणी करत असेल आणि चुकीचं काही बोलत असेल तर शिवसैनिक कधी गप्प बसणार नाही। राहुल कनाल आणि सरमळकर यांच्या माध्यमातून जो काही प्रकार घडलेला आहे त्या प्रकाराचं आम्ही समर्थन करणार नाही, परंतु शेवटी ते शिवसैनिक आहे। मी मंत्रीनंतर आणि शिवसैनिक आधी आहे। शिवसेनेचे मुख्य नेते आणि लाडके उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्याबद्दल वाह्यातपणे जर कोणी बोलत असेल आणि ज्या पद्धतीने ते गाणं बनवलेले त्या गाण्याच्या संदर्भात ते गाणं जर मागे घेतलं नाही आणि जर तुम्ही आज रात्री 12 वाजेपर्यंत माफीनामा जर मागितला नाही तर उद्यापासून संपूर्ण शिवसेनेची महिला आघाडी या कुणाल कामराच्या तोंडाला काळं फासल्याशिवाय राहणार नाही। आम्ही आज त्यांना तुमच्या माध्यमातून सांगतोय की आज 12 वाजेपर्यंत ते गाणं पाठी घ्यायचं आणि माफीनामा आम्हाला आला पाहिजे, नंतर आम्ही तुम्हाला आज सोडणार नाही।